नांदूर मध्यमेश्वर धरणातून 94,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे। निफाड सिन्नर महामार्गावरील पूल पाण्याखाली गेलेला आहे। पुलाची उंची वाढवण्याची नागरिकांची मागणी आहे। निफाड तालुक्यातील नांदूर मध्यमेश्वर धरणातून जायकवाडीच्या दिशेने मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आलाय। 94,000 क्युसेक विसर्गामुळे गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ झालेली आहे। निफाड सिन्नर राज्य महामार्गावरील पुलावरून पाणी वाहू लागले। तर या पुलाची उंची वाढवावी अशी ग्रामस्थांची मागणी आहे। याच पूल परिसरातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी नरेंद्र वटाव यांनी। नाशिक जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका आता सगळीकडेच बसताना दिसत आहे। नांदूर मध्यमेश्वर या धरणातून जायकवाडीच्या दिशेने मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात येत असल्याने अक्षरशः सिन्नर निफाडला जोडणारा हा महामार्ग असून या पुलावर मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्याने अक्षरशः या मार्गावरील वाहतूक सध्या बंद करण्यात आली आहे। मोठ्या प्रमाणात विसर्ग हा जायकवाडीच्या दिशेने नांदूर मध्यमेश्वर धरणातून करण्यात येत आहे। आपण बघत आपल्यासोबत येथील काही स्थानिक नागरिक आहे। काय सांगाल की नांदूर मध्यमेश्वर धरणातून विसर्ग होतोय, पुलावरून पाणी वाहतंय, काय परिस्थिती? ही परिस्थिती काय आजचीच नाही, ही दरवर्षीची आहे। पण शासनानं काय करायला पाहिजे होतं, एकतर हा पूल होतच नव्हता। याचं उद्घाटन माझ्या मते 2दा 3दा झालं होतं। त्यानंतर तो झाला, पण त्याची उंची आहे ना पाहिजे अशी झाली नाही। त्याची उंची अजून कमीत कमी 15 फूट तरी पाहिजे होती, जेणेकरून म्हणजे हे पानवेली अडकत त्या निघून जातील आणि हा राज्य मार्ग कायम चालू राहील। परंतु गंमत अशी होती का याच्याकडे कोणी लक्ष देत नाही। आले ते 2-3 दिवस बंद ठेवता, बस याच्या व्यतिरिक्त काही होत नाही। नरेंद्र वटाव, महाराष्ट्र न्यूज, नांदूर मध्यमेश्वर, नाशिक।